आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे रायगडाला। आज मुक्काम इथं आम्ही रायगडला, उद्या सकाळी रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवली येणार आहे। मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललो आहे। या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनला आहे, अधिसूचना निघाल्या, याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजयी सभा घेणार। अगोदर हे सांगतो, बरं झालं तुम्ही विचारलं, अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे। 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना, मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय। माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची, घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, या सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा। हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय, इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा। सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे। ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा। ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा। मग ह्या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं। उगाच व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची। इकडे तिकडे शक्ती वायाला घालू नका, तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा। तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे। फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे। तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल। यानं असू द्या, सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ आहेत, जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे तिथं मांडा, ते त्याच्यात घेणार आहेत। इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहिता, आमकं झालं तर काही झालेलं नाही। काहींची म्हणतो मी उभं पोटदुखी, विचारलं नाही म्हणून काही नाही केलं, काय विचारायचं आहे? समाजाचं कल्याण झालंय, मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो, समाजाचं कल्याण झालेलं आहे। आणि याला जोडून एक महत्त्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला। त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे। 1902ची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले, सातारा संस्थांचे सांगितले। विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही। एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो, एक सुद्धा राहणार नाही। त्यांचा धंदाच येतो त्याचा, कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची। त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला, त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही आता, काहीच नाही। हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणारा, मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे। त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या, इतकी नियत साफ आहे आमची। तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाही आहे, काहीच होणार नाही। मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही। मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे। पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज इथं आहे, काही गरज नाही, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही। फक्त हे जे मध्ये चाळी सुरू आहेत ना, आमकं झालं कुठं त झाला, काय करतो कळत उरतो त सांगतो कशाला त झाला आणि काय झाला तर कायच नाही। मराठी जिंकून आले, कायदा झाला, कायदा डोकं आहे का? कायदा झाला आहे गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा, आणि मला आमकं झालं, तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत, पण तू आला का तिथं नाही आला, तुला काय विचारावं? तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडं आमच्या संघ? इकडं राहून गप्पा ठोकीता, 50-60 जण आहेत, तुम्ही कोण? इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पायी यायचं। आम्ही तिथं विचारलं असतं आमच्या संघाचे, दादा काय करायचं? आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो। आम्ही नाही ठरवलं आधी, 3 घंटे किस पाडला त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा, आणि मग 3 वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे। ते म्हणले काय होत नाही याला। तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखीन चान्स आहे बघा। आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा
लोकात गैरसमज पसरणार, लोकात तर होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, लोकांना माहिती आहे सगळं, पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं. त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात. तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे, हे ताकदीने ही हात जोडून विनंती. तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या, किंवा तुम्हाला याला तुमच्या जिव्हारी लागण असं नाही बोलत. हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच, बनवलायच, आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा. आणि विशेष करून पुन्हा एकदा तोच शब्द, मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही, त्याची पुरेपूर काळजी घेणे. एक काय बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही, हे हा शब्द आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका, नोंदी नाही सापडल्या तर टेन्शन घेऊ नका. आणि आमच्यावर इतके दिवस झाला तेव्हा आम्ही आरक्षणात असून 54 लाख नोंदी सापडल्यात. मी आता 1000 बारे विचारले, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले, नव्या आहेत का जुन्या आहेत सांगा सरकारनं सांगितलं कोणचे आहेत. नाही अहो त्यांनी तर नाहीच सांगितलं, मग आम्हीच अंदाजा काय लावला आहे, शक्यता काय असते. शक्यतो त्यांनी वितरित केलेत 39 लाख प्रमाणपत्र, याचा अर्थ नवेच आहेत. माझं फक्त पुन्हा तेच म्हणणं आहे, मराठवाड्यात गॅजेट लावायचे का, काय करायचं आहे, कसं करायचं आहे. 1884ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचे, आणखी समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे, आणखीन 2 महिने. म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा. माझ्यावर विश्वास आहे ना, तुमचा विश्वासघात नाही होऊन द्याला. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला, आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि मराठवाड्यात सुद्धा कच्चून मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाजवणार, एकजूट राहा. सगळ्या बांधवांना अगोदरचं यांचं महत्त्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांसुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केलेत. विभागीय आयुक्त साहेबांनासुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही ना आणखीन कामावून कमी करा. आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्या ग्राह्य धरा. कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषासुद्धा वडलेले आहेत, ते वर कुणबिलेलं आहे, खाली कुणबिलेलं, मध्ये रेषा वडल्यात, ते सुद्धा सगळे कुणबे म्हणून धरा. आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात, या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा. आता म्हणजे आजपासूनच, आज सोमवार आहे, आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला, तुम्ही पहिलं त्या समित्या ॲक्टिव्ह करा सगळ्या. मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे, कालही सांगितलं होतं, आजही बोलणार आहे. दोनही उपमुख्यमंत्र्यांसुद्धा मी स्वतःहून सांगणार आहे. आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकदीनं कामाला लावा. मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा. काही ठिकाणी जळीत झालेले, त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या. आता नोंद त्यांच्या जळालं रेकॉर्ड म्हणल्यानंतर त्यांनी काय मारायचं आहे का? तेच आव्हान मी सुद्धा आता केलं आहे की जेवढे अभ्यासक आहेत, घटनातज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं काय याला सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखविता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे. इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली येते, त्याच्यावर इतकं लांब लिहिलं ते. हां मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा तो हो म्हणणं काय मांडायचं, काय आता मजबूत होईल ना आमच्याकडं. आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही, आणला. आता ते मजबूत करण्यासाठी आम्ही सगळा सोयरा शब्द घातलाय. सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का, त्याला बेस होईल, आणखीन मजबूत होईल तो कायदा. मराठी पुन्हा जिंकतील सारखे. आम्ही जिंकून आलो, ते नाही गेले आणि काय आलं. तो आलता पै इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला. आम्ही कुकडीत पोरं तिथं, आणखीन पोर रस्त्यानं चालत येत. रात्री काल मी माजलगावला गेलो, मला कमीत कमी 200-250 गाड्या भेटल्यात. ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो. हे श्रेय नाही कळत का तुम्हाला? शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी. बघा त्यांचा घ्या आदर्श. ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत. तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय? तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, यांना सांगा, मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा, कायदा मजबूत होईल. इकडे सोशल मीडियावर वापरून वाटोळं करू नका, अन्नात माती घालू नका. धन्यवाद.